मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं फिसकटलंय। यावर अखेर शिक्कामोर्तब झालं। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाल्यापासून काँग्रेसनं मुंबईत स्वबळाची घोषणा केली होती। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला सोबत घेण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाले, पण आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झालं। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची युतीची बोलणी नेमकी कुठे फिसकटली पाहूयात। सगळ्यांनी एकत्र राहावं, पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे। कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। आमचा विषय नव्हता मनसे बरोबर आणि उद्धव सेनेबरोबर जाण्यासंदर्भात, त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस येणार की नाही यावर आतापर्यंत चर्चा झडत होत्या। मात्र आता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार नाहीत हे निश्चित झालंय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आता तसं जाहीर करून टाकलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीत माशी शिंकली ती ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर। महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार हे निश्चित होतं आणि राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम होते। कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सांगत महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी स्वबळाचा नारा दिला होता। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला सोबत घेण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते। त्यासाठी संजय राऊतांनी थेट राहुल गांधींशी चर्चा केली होती। मात्र तरीही काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत यायला तयार झाली नाही। काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला तयार होतो, मात्र राज ठाकरे सोबत आल्यानं काँग्रेसनं आमची साथ सोडली असं संजय राऊत यांनी आज जाहीररित्या बोलून दाखवलं। काँग्रेसचा प्रश्न आहे, एकमत का झालं नाही। आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो। काँग्रेसला ज्या जागा हव्यात, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत, ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं। स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं, पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे। तर काँग्रेसला हव्या त्या जागा मिळणं अशक्य होतं। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या, त्यामुळे कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा असल्यानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। सन्मानपूर्वक पाहतो, हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामध्ये एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे। त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती पुढे जात होती, त्यात काँग्रेस कुठेही नव्हती। त्यामुळे आम्ही आमची भूमिका जाहीर केल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। नाही, आम्ही असं कुठलंही थांबवलं नाही। त्यांच्याकडून ते पूर्वी मनसे आणि उद्धवजी बरोबर जाण्याच्या तयारीत त्यांची चर्चा सुरू होती, त्या संदर्भात ते पुढे जात होते आणि आमचा विषय नव्हता मनसे बरोबर आणि उद्धव सेनेबरोबर जाण्यासंदर्भात, त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। आणि जर पवार साहेबांना या आघाडीत यायचं असेल तर त्यामध्ये कुठेही अडचण नाही असं मला वाटतं। आमच्या आघाडीमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता। 2024च्या लोकसभा आणि विधानसभा ही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढल्या। लोकसभा निवडणुकीत तर महाविकास आघाडीने महायुतीला घाम फोडल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं फिसकटलंय आणि त्याचं कारण ठरलंय ते राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबतची युती। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।